नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेचा मुद्दा पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तापलेला आहे। नाशिकहून पुण्यासाठी जाणारा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्गच हा कायम ठेवावा या मागणीसाठी पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तालुक्यातील गोंदा फाटा या ठिकाणी समृद्धी महामार्गाजवळ आंदोलन करण्यात आलं। यावेळेला आंदोलकांनी समृद्धी महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेला पोलिसांनी आमदार सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतलंय। तर संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। ज्याच्यावर पुन्हा सिटी येते, ज्याच्यावर चिंचवड पिंपरी येते, त्याची MIDC त्याच्यामध्ये येते, चाकण येतं, चाकणची MIDC येते, मंचर येतंय, खेड येत आहे त्याच्यावर, त्याचबरोबर म्हणजे खेड राजगुरुनगर येतं आहे, नारायणगाव येतं आहे, जुन्नर येतं आहे, संगमनेर येतं आहे, सिन्नर येत आहे, सिन्नरची MIDC येत आहे, नाशिक सिटी येत आहे। हा मार्ग तुम्ही जोडणार का कोणता मार्ग? या बालकाला विचारून पहा, बालक सुद्धा सांगेल सरळ मार्ग। या केंद्र सरकारला सल्लागार कोण झालंय हाच मोठा प्रश्न आहे। सर्वात महत्वाची म्हणजे यापूर्वी विमानतळ गेलं त्याचा फटका खेड तालुका आणि या परिसराला बसलेला आहे। आता जर ही रेल्वे मार्ग जर तुम्ही बदलणार असेल तर कदापि आम्ही सहन करणार नाही, कारण ही रेल्वे विद्यार्थ्यांना कमी वेळामध्ये पोहोचण्यासाठी, उद्योजकांना कमी अंतरामध्ये आपला व्यवसाय करण्यासाठी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपला माल पोहोचवण्यासाठी फार महत्वाची रेल्वे आहे।